मोठी बातमी समोर येते। नाशकात गेल्या सलग 63 तासांपासून आयकर विभागाची चौकशी सुरू आहे। शहरामधील सराफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी हे धाडसत्र सुरूच आहे। 39 वाहनांमधून आलेल्या अधिकाऱ्यांपासून सलग कारवाई करण्यात येते। अधिकृत सोने चांदी खरेदी आणि दागिन्यांच्या व्यवहाराबाबत हवालाच्या संशयावरून ही कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाशकात गेल्या सलग 63 तासांपासून आयकर विभागाची ही चौकशी सुरू आहे। शहरामधील सराफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केलेली आहे। तबरेज शेख आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहे। तबरेज, नाशकात गेल्या सलग 63 तासांपासून ही आयकर विभागाची चौकशी सुरू आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे, नाशिकमध्ये सराफ व्यवसाय जे आहे त्यांच्यावरच आयकर विभागाने कारवाई केलेली आहे। जवळपास 2 दिवसापासून ही कारवाई चालू आहे। 40 तास उलटले तरी ही चौकशी अद्यापही सुरू आहे। सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये अनियमितता तपासणी करण्यासाठी कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे। तसेच हवालाचा मोठा रॅकेट या मागे चालत असल्याचंही देखील बोललं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता 39 पथकामार्फत ही कारवाई करण्यात येत आहे। जवळपास 40 तासपेक्षा जास्त वेळ उलटला आहे तरी ही कारवाई अद्यापही सुरू आहे। सुराणा ज्वेलर्सवर कॅनडा कॉर्नर परिसरात सुराणा ज्वेलर्स आहे, त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे। तर त्यांचं घर मनमाड या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील पथक कालपासूनच चौकशी करत आहे। एकूणच नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये जवळपास 43 पथक हे सगळी कारवाई करत आहे। तबरेज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।